मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली. मी गप्प बसलो. म्हणलं जाऊन त्या टंकार झालेलं आहे, म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं. मी 4 दिवस काही बोललो का. मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो, द्या सगळं त्यांना, द्या सगळं, बंगले बांधा त्यांच्यापाशी, तिथंच राहा, तिथंच कायदा बारा. एडपट बुजगाव नको डल मग शाळा काढीत. त्याला अक्कल कसलं, कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी. महाराष्ट्राला कल काय घेणं देण्याचं हे डबड. तू थांब, एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाखवतो. तो लय दिवसाची फडफड चालली. माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळवस तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं का, बघूच आपण. आम्ही गप बसलो की काढा करतो. मला गप बसी देत, मी गप बसलो की ते सुरू करतो. त्याला दम मग मला चौथळेला मला नाही निघत दम. कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही. मग तो कोणी असू द्या, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तुटक जाऊन दे रे, टाकीच्या टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी. ते मग फडफड 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 वाजवायला मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन. मला काही मिळत लागा ना, ते काय वाजायला लागला आधी. आणि ते काय घेतलं मोठं वाजलं. मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लिहून. आता पण त्यानंतर वेगळंच कळलं, काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळणार संडास लागली तरी बी ते कळून घे ना. हे मराठी कशासाठी एक आलेत. या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे,